सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय? Yes, sir. Good morning, sir. ओके. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण बघितलं होतं की फंगस किंवा बाकीचं तुम्ही मायक्रोबायोलॉजीच्या कोर्समध्ये बघितलंय की बॅक्टेरिया और आता परत नेमॅटोलॉजी मध्ये आपण नेमॅटोडचा स्टडी बघितला, तर त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजी वगैरे डिफरंट स्ट्रक्चर किंवा त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे ते बघितलं आपण. बट आता परत तुम्हाला व्हायरसेसचं स्ट्रक्चर किंवा मॉर्फोलॉजी बघायची आहे याच्यामध्ये. ठीक आहे. 1 मिनिट. In this lecture we going to learn about the all about short in viruses. ओके, आता तुम्ही डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझमचं तुम्हाला थोडं थोडं माहिती आहे. तर व्हायरसेसचं आपण बघू त्याच्यामध्ये डिटेलमध्ये थोडंसं. ठीक आहे. व्हायरस दिस इज अ बिग टॉपिक. इट इज नॉट एबल टू कव्हर इन वन लेक्चर, बट वी ट्राय टू अंडरस्टँड. Okay, तर in this lecture we are going to study the structure and composition or morphology of the viruses and their replication or infection cycle within the host tissues. Okay, and then different types of viruses or different shapes of the viruses, then transmission of the viruses by the different external agencies. Okay, तर तुम्हाला फिगर मध्ये दिसतंय की दिस इज अ व्हायरस पार्टिकल. ओके, पर्टिक्युलरली व्हायरस पार्टिकल लुक्स लाईक दॅट. तर त्याच्यामध्ये व्हायरस पार्टिकल ऍक्च्युली काय असतो, दिस इज अ कलरलेस पार्टिकल, मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स that don't carried out the photosynthesis, they are colorless in nature, but for our better understanding we we make them a color. ठीक आहे, असं कलर मध्ये काही प्रेझेंटेशन नसतं तसं, पण आपल्या बेटर अंडरस्टँडिंग साठी आपण त्याला कलर मध्ये कन्वर्ट करत असतो किंवा फ्लुरोसन्स टेक्नॉलॉजी यूज करून आपण त्याचं 3D स्ट्रक्चर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर व्हायरस जनरली, व्हायरस मिनिंग ऑफ द व्हायरस इज अकॉर्डिंग टू द ग्रीक और लॅटिन हिस्ट्री, दे shows the poison. Virus means poison. That particular virus word means that poison. Okay. Before the 18th सेंचुरी नंबर ऑफ व्हायरस आउटब्रेक्स आलेले आहेत. तर इन 12th सेंचुरी वगैरे बिबॉनिक वगैरे, इन 15th सेंचुरी नंबर ऑफ एन्शियंट हिस्ट्री बघितली आपण, तर नंबर ऑफ व्हायरस इन्फेक्ट केलेले आहेत प्लांट्सला किंवा ॲनिमल्सला. ठीक आहे. बट त्यावेळेस आपल्याकडे काही असं सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स नव्हते की त्या सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट्समुळे आपल्याला समजू शकेल की व्हायरसेसमुळे इन्फेक्शन झालेलं आहे. But we now develop the different microscope or different diagnostic technique that can easily identify the presence of the virus by different serological techniques or by using a electron microscope. Okay. तर जसं जसं मॅटरचं कंपोजिशन आहे, मॅटरचं कंपोजिशन आपल्याला माहिती आहे, मॅटर हॅज अ डिफरंट ॲटम्स. ओके. तर हायड्रोजन ॲटम असेल किंवा ऑन डिफरंट एलिमेंटचे ॲटम असतील, तर जसं जसं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या टेक्निक्स डेव्हलप झाल्या, अपडेट झाल्या, त्याच्यानंतर आपण वी कॅन सी द ॲटम इन अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मीन्स ॲक्च्युअली वी डज नॉट सी द इलेक्ट्रॉन, सॉरी, atom of particular element, but such type of presence of atom is confirmed within the microscope. ओके, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ॲटमचं कन्फर्मेशन केलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये we know that atom is the smallest unit of any matter, any living matter किंवा नॉन लिव्हिंग मॅटर मधचं स्मॉलेस्ट युनिट काय आहे, ॲटम आहे. तर ॲटम बघू शकतो आपण, तर बाकीच्या गोष्टी आपण बघू शकतो. बिकॉज व्हायरसेस ऑल ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम्स मेड अप फ्रॉम द डिफरंट टिश्यूज और दे आर द ॲक्च्युअली आर स्मॉलेस्ट. जर कट्स पीसेस घेतले आपण, त्याचे स्मॉलेस्ट पीस घेतला तर त्या ॲक्च्युअली made up from the atoms. Okay, but here we consider about only the viruses. The viruses, this is a ultra microscopic organism. ठीक, but we can't say organism, but it a meso organism. Okay, किंवा mesobiotic organism म्हणू शकतो आपण त्याला, because it doesn't have a cellular compounds like prokaryotes have or eukaryotes have. तर जनरली बिजरिंग नावाचा जो शास्त्रज्ञ होता, फर्स्ट टाइम इन 1993 और 1994 मध्ये बिजरिंग एक्सप्लेन द पर्टिक्युलरली व्हायरल असोसिएशन विथ द टोबॅको मोझॅइक व्हायरस.
ओके. मीन्स टोबॅको मोझेक प्लांट्स बरोबर त्याचं व्हायरल असोसिएशन आहे, त्याने कॉन्टॅजियम वायवम फ्लुइडम असं म्हटलं होतं. ठीक आहे त्या थेरीला. बट ते आपण हिस्ट्रीमध्ये बघू, इथं तुम्हाला सांगत नाही. बट पर्टिक्युलरली बिजरिंग discovered the virus. Okay, that's why he is also called as the father of virology. Then in the environment, our surrounding environment, greater than means more than 2000 viruses are detected. About in that 1000 viruses includes in plant viruses. तर 1000 पेक्षा जास्त किंवा 1200च्या आसपास जे व्हायरसेस आहेत ते प्लांटला इन्फेक्ट करतात, आणि रिमेनिंग जे आहेत 1800 ते आहेत ते ॲनिमल्सला इन्फेक्ट करतात. पण जनरली याचा अर्थ असा नाही होत की आता आपण आतापर्यंत 2000 व्हायरस डिटेक्ट केलेले आहेत, तर मग एन्व्हायरमेंटमध्ये 2000 व्हायरसेस प्रेझेंट आहेत. तर बिलियन्स ऑफ व्हायरसेसच्या स्ट्रेन किंवा स्पेसिस प्रेझेंट असू शकतात एन्व्हायरमेंटमध्ये, बिकॉज दॅट डझंट हार्म यू. दॅट्स वाय वी कांट डिटेक्ट देम. आपल्याला जे हार्मफुल आहेत त्यांचाच आपण स्टडी करत असतो किंवा त्यांना डिटेक्ट करत असतो. ठीक आहे. किंवा ते दे आर केम इन टू एक्झिस्टंट बाय अवर डायग्नोस्टिक टेक्निक्स. याचा अर्थ असा नाही होत की आपल्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये बाकीच्या अदर इतकेच व्हायरसेस आहेत. तर नंबर ऑफ व्हायरसेस असू शकतात, बिकॉज दे आर व्हेरी अल्ट्रा मायक्रोस्कोपिक ऑर व्हेरी स्मॉल इन साईज. दे कांट बी सीन बाय नेकेड आईज. तर नेक्स्ट वन इज पहिलं फर्स्ट व्हायरस होता, व्हायरसवरती बिजरिंगने वर्क केलं होतं, ते आहे टोबॅको मोझॅइक व्हायरस. ओके. लेट्स वन बाय वन वी गोइंग टू सी द फर्स्ट वन इज मॉर्फोलॉजी अँड स्ट्रक्चर ऑफ द viruses. Before that, we have to know the relative size of the all microorganisms. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जनरली आपल्याला साईजचं कम्पॅरिझन माहिती पाहिजे. मीन्स मीटर, ते तुम्हाला प्रत्येक युनिटचं कन्व्हर्जन माहिती असलं पाहिजे. तर 1 mm इज इक्वल टू जनरली 1000 मायक्रोमीटर. ओके. 1 mm इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. देन दिस इज अ डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द साईज. ओके. तर त्याच्यामध्ये वी नो दॅट द ॲटम इज अ स्मॉलेस्ट युनिट, दॅट इज 0.1 नॅनोमीटर. मीन्स हायड्रोजन ॲटम इज कन्सिडर ॲज अ 0.1 or 0.2 nanometer in a diameter. Okay. Then lipids, protein, or different macromolecules consist in between the 1 to 10 nanometer, and also DNA of our living organisms that have a 2 nanometer लेंथ डायमीटर. ओके. डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर जर बघितलं तर त्या डायमीटर बघितलं त्याच्यामध्ये 20 अँगस्ट्रॉमचा डायमीटर असतं, म्हणजे 2 नॅनोमीटरचा डायमीटर असतो डीएनएचा. ठीक आहे. तर लार्ज व्हायरसेस जनरली प्रेझेन्स इन द साईज ऑफ जनरली स्मॉलेस्ट व्हायरस आहे तो 13 नॅनोमीटरचा व्हायरस आहे, स्मॉलेस्ट व्हायरस. अँड अप टू द 200 किंवा 300 नॅनोमीटर पर्यंत जनरल साईज आहे व्हायरसेसची. जसं तुमचं बॅक्टेरियाची साईज आहे 0.5 to 5 मायक्रोमीटर पर्यंत बॅक्टेरियाची साईज असते, आपल्याला माहिती आहे. किंवा डिफरंट सेल ऑर्गॅनिल्स आहेत, मायटोकॉन्ड्रिया, बॅक्टेरिया और गोल्गी बॉडीज, त्यांच्या साईज ह्या सिमिलर आहेत, फ्रॉम 1 मायक्रोमीटर टू 5 मायक्रोमीटर. 1 मिनिट. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे साईज सिमिलर आहेत, तर तशाच पद्धतीने व्हायरसेसची साईज ही त्यांच्यापेक्षा लहान असते. ठीक आहे. व्हायरसेस जनरली शोज द 100 to 300 नॅनोमीटर चे असतात. वी हॅव त्याचं म्हणजे आपण दिस इज अ लिमिट ऑफ द लाईट मायक्रोस्कोप. आपल्या लाईट मायक्रोस्कोपचं लिमिट आहे ते. ठीक आहे. मीन्स 0.2 और 0.5च्या बिलो आपण 0.2 0.5 मायक्रोमीटरच्या बिलो आपण लाईट मायक्रोस्कोपने बघू शकत नाही. वी हॅव टू रिक्वायर्ड द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप फॉर देअर मॅग्निफिकेशन. ठीक आहे. जनरली मॅक्झिमम लार्ज व्हायरस दॅट इज मिमी व्हायरस प्रेझेंट आहे ॲनिमल्स मध्ये, तो इन्फेक्शन करत असतो. मिमी व्हायरस तो 700 नॅनोमीटरचा आहे. बट जनरली ऑल व्हायरसेस हॅव अ साईज ऑफ 100 to 300 or 400 नॅनोमीटर. ठीक आहे. तर तर रिलेटिव्ह साईज प्लांट सेल त्याच्यापेक्षा मोठी असते. नंतर ह्युमन एग किंवा पोलन्स मोठे असतात, फ्रॉगचं एक मोठं असतात. असं रिलेटिव्ह साईज तुमच्या बेटर अंडरस्टँडिंगसाठी ही स्लाइड जस्ट टाकलेली आहे मध्ये. ठीक आहे. तर आता आपण स्ट्रक्चर अँड कंपोजिशन ऑफ व्हायरसेस किंवा मॉर्फोलॉजी
ऑफ व्हायरसेस बघू. त्याच्यामध्ये आता तुम्ही रिसेंटली सगळे मायक्रोस बघितले असतील, प्रोटोझोआ किंवा बाकीचे अदर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्याच्यामध्ये आपण बघतो की वेल सेल वॉल असते किंवा वेल काही युकॅरियोट्स मध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस असतं. ओके, अँड देन सराउंडिंग दॅट न्यूक्लियस पर्टिक्युलर डिफरंट ऑर्गॅनिल्स प्रेझेंट, they carried out the metabolism of the cell. Okay, and each organelle have given a particular uh, metabolism or particular work for the metabolism. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बट व्हायरसेस लॅक्स दॅट सिस्टीम. व्हायरसेस मध्ये त्या सिस्टीम जनरली ऑर्गॅनेल्स वगैरे किंवा लिव्हिंग स्ट्रक्चर जे आहेत ते लॅक्स असतं. बट व्हायरस हॅव अ ओनली कॉमन स्ट्रक्चर, दॅट इज अ प्रोटीन और डीएनए. सॉरी, इट मे बी न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. तर कोणतेही डीएनए और आरएनए असू शकतं त्याच्यामध्ये, नेव्हर प्रेझेंट बोथ ऍट वन्स. तर त्याच्यामध्ये एक तर डीएनए असतो किंवा आरएनए प्रेझेंट असतं. तर वी नो दॅट द डीएनए इज प्रेझेंट, डीएनए और आरएनए प्रेझेंट इन अवर लिव्हिंग सेल्स. ठीक आहे. तर लिव्हिंग सेलच्या न्यूक्लियसमध्ये डीएनए किंवा आरएनए प्रेझेंट असतो, आपल्याला हे माहिती आहे. तर मग नंतर प्रोटीन आहे, तर हे कॅप्सिड आहे ते प्रोटीनने बनलेलं आहे. प्रोटीन पण हे प्रेझेंट असतं लिव्हिंग सेल्समध्ये. बट समव्हॉट जे सेल्युलर मेटाबॉलिझम आहे तसं सेल्युलर मेटाबॉलिझम प्रेझेंट नाहीये. मीन्स वी कांट से दॅट व्हायरस इज अ ऍक्च्युअल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ठीक आहे. इट इज अ मिझोबायोटिक ऑर्गॅनिझम और समव्हॉट इन बिटवीन द लिव्हिंग और नॉन लिव्हिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता आपण स्ट्रक्चर बघू, व्हायरसचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये एक आता तुम्हाला व्हायरस दिसतोय, हा ऍक्च्युअली व्हायरस डिफरंट शेप असतात व्हायरसेसमध्ये. आता ते तुम्हाला शेप सांगतो. तर असं काही नाहीये की व्हायरस सर्क्युलरच असतात किंवा बाकीचे आयसोमेट्रिकच असतात. तर नंबर ऑफ शेप्स असू शकतात. मे बी आता हे तुम्हाला खाली दिसत ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक इमेजेस आहेत, आणि वरती त्या सिम्युलेटेड इमेजेस बनवलेल्या आहेत त्या रिस्पेक्टिव्ह व्हायरस कॅटेगरीजच्या. त्याच्यामध्ये टोबॅको मॉझाईक व्हायरस जो असतो तो रॉड शेप असतो. ठीक आहे. मीन्स रॉड शेप व्हायरस असतो. आणि नंतर आयसोमेट्रिक व्हायरस आहे. तर ॲडिनो व्हायरसेस आर द आयसोमेट्रिक व्हायरसेस. देन सर्क्युलर व्हायरसेस किंवा आपण त्याला ओव्हल व्हायरसेस किंवा बाकी इन्फ्लुएन्झा व्हायरसेस जे असतात तुमचं, आता करोना व्हायरस पण काय आहे, सर्क्युलर व्हायरस आहे, स्पेरिकल व्हायरस आहे. देन ऑल्सो बॅक्टेरियोफेज माहिती आहे, त्याच्यामध्ये बॅसिलस शेप किंवा असं कॉम्बिनेशन ऑफ रॉड और आयसोमेट्रिक पार्टिकल. ओके, मीन्स एक तर स्पिरिलर फॉर्म मध्ये पण असू शकतात. डिफरंट बॅक्टेरियाचा जसं स्पेरिकल शेप असतो तसं पण असू शकतात. बॅक्टेरिया मीन्स डिफरंट नंबर ऑफ साईज असू शकतात. म्हणजे इथं असं फिगर मध्ये टाकलेले आहेत ते 4 शेप, म्हणजे इतकेच प्रेझेंट असतात असं काही त्याचा अर्थ होत नाही. मे बी डिफरंट शेप्स असू शकतात व्हायरसेस मध्ये. बट बेटर अंडरस्टँडिंग साठी आपण एक व्हायरस पार्टिकल घेतला, दॅट इज सर्क्युलर व्हायरस और आयसोमेट्रिक व्हायरस. त्याच्यामध्ये जनरली व्हायरसेसमध्ये काय असतं, काही व्हायरसेसमध्ये एनव्हलप प्रेझेंट असतं किंवा काही व्हायरसेसमध्ये एनव्हलप ॲबसेंट असतं. ठीक आहे. अकॉर्डिंग टू देअर फॅमिली दे शोज द कॅरेक्टर. त्याच्यामध्ये सेंटर जो असतो, सेंटर हा डीएनए, एक तर डीएनए असतं किंवा आरएनए असतं. तर इथं जनरली 4 टाईपचे व्हायरसेस असतात. लक्षात ठेवा की एक तर त्यांचं डीएनए मटेरियल हे सिंगल स्टँडर्ड आरएनए असतं, सिंगल स्टँडर्ड डीएनए असतं, किंवा डबल स्टँडर्ड डीएनए असतं किंवा डबल स्टँडर्ड आरएनए असतं. ठीक आहे. तर डबल स्टँडर्ड आरएनए मीन्स काय असं वेगळं नसतं, पण जर आरएनए मॉलिक्युल माहिती आहे, आरएनए इज अ सिंगल स्टँडर्ड असतं. पण जर सेल्फ रेप्लिकेशन, सेल्फ ट्विस्टिंग झालं त्या मॉलिक्युलचं, आरएनए पार्टिकलचं जर सेल्फ ट्विस्टिंग झालं तर आपण त्याला काय म्हणू शकतो, तर तो डबल स्टँडर्ड आरएनए म्हणू शकतो आपण. ठीक आहे. पण जनरली 90% ऑफ द व्हायरसेस हॅव अ सिंगल स्टँडर्ड आरएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. जनरली व्हायरसेसमध्ये सिंगल स्टँडर्ड आरएनए हे किंवा फक्त आरएनए मटेरियल जे असतं ते त्यांचं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतं. आणि जसं प्लांट, त्यांचं जेनेटिक मटेरियल जास्त मोठं नसतं. जसं ॲनिमल सेलमध्ये खूप लार्ज अमाऊंट ऑफ डीएनए मटेरियल प्रेझेंट असतो किंवा आरएनए प्रेझेंट असतात. शॉर्ट न्यूक्लिओटाइड्स असतात आणि लेंथ पण कमी असते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये प्रोटेक्टिव्ह शेल किंवा आपण त्याला काय म्हणतो, कॅप्सिड.
ठीक आहे. दिस इज अ एनवल प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द प्रोटीन, वी कॅन कॉल इट अ कॅप्सिड, अँड डिफरंट envelopes present on that कॅप्सिड. तर कॅप्सिडवरती एनवलेप प्रेझेंट असलं तर आपण त्याला काय म्हणतो, ते लिपिडने बनलेलं असतं. ठीक आहे, सराउंडेड द व्हायरस पार्टिकल. तर आपण लोकेटेड आउटसाइड द कॅप्सिड. ठीक आहे, एनवेलप हे कॅप्सिडच्या आजूबाजूने प्रेझेंट असतात. लिपिड्सने बनलेले असतात किंवा काही व्हायरसेस जे आहेत ते कार्बोहायड्रेटने, लिपोप्रोटीन किंवा कार्बोहायड्रेटने पण बनलेले असतात. ठीक आहे. नंतर इट रिक्वायर्स ड्युरिंग व्हायरल मॅच्युरेशन. व्हायरल मॅच्युरेशन मध्येच एनवलप हे प्रेझेंट असतं. तर याच्यामध्ये मेनच कॉम्पोनंट आहेत, दोनच कॉम्पोनंट आहेत. एक तर एनवलप प्रेझेंट असतं किंवा ॲबसेंट असतं. नंतर प्रोटीन स्ट्रक्चर, ज्याला आपण कॅप्सिड म्हणतो, ते प्रेझेंट असतं. आणि नंतर न्यूक्लिक ऍसिड जे आहे, एकतर RNA असेल किंवा DNA असेल, ते कोअरमध्ये प्रेझेंट असेल. हे इम्पॉर्टंट आहे. व्हायरस पार्टिकलला बाउंड करण्यासाठी हे प्रोटीन हे प्रेझेंट असतं. ठीक आहे, आजूबाजूला. नंतर मग काही व्हरायंट्स आहेत व्हायरसेसचे, त्यांच्यावरती स्पाइक प्रोटीन प्रेझेंट असतं. लाईक कोरोना व्हायरस आहे, त्याच्यावरती जसं स्पाइक प्रोटीन प्रेझेंट आहे, तर काही व्हायरसेसवरती स्पाइक प्रोटीन हे ॲबसेंट असतं. ठीक आहे. जे जनरली जे स्पेसिफिक व्हायरस असतात, स्पेसिफिक होस्टला इन्फेक्ट करण्यासाठी ते स्पाइक प्रोटीन हे यूज करत असतात. ठीक आहे. दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ द व्हायरस. तर याच्यामध्ये DNA असतो किंवा एकतर RNA असतो. नेवर प्रेझेंट बोथ. ओके. This is all about the structure of the viruses or different shapes of the viruses. ठीक आहे. We know that the bacteriophage infect the bacteriophage कशाला इन्फेक्ट करत असतो? प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण बघितलं होतं. एनिवन कशाला इन्फेक्ट करतं बॅक्टेरियोफेज? बॅक्टेरियोफेज इन्फेक्ट द बॅक्टेरिया. ओके. बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतं, त्याच्यामुळे त्याला बॅक्टेरियोफेज म्हणतात. तर नेक्स्ट वन इज रेप्लिकेशन ऑफ द व्हायरसेस. आता आपल्याला माहिती आहे व्हायरस काय आहे किंवा व्हायरस पार्टिकल्स काय आहे. तर ते व्हायरसेस इन्फेक्ट करत असतात होस्टला, जे पर्टिक्युलर स्पेसिफिकला होस्टला इन्फेक्ट करत असतात. तेव्हा तर आपण बघितलं बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते जनरली इंडिव्हिज्युअली पण राहू शकतात. ठीक आहे, मीन्स ॲब्सेन्स ऑफ द होस्ट राहू शकतात. बट व्हायरस पार्टिकल आहेत, ते व्हायरस पार्टिकलला means viruses are the obligate, means they can't live without the living organisms. तर त्यांना इन्फेक्ट करण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लागतात. आणि जनरली फंगस आहे किंवा बाकीचे प्रोटोझो आहेत, तर ते जनरली इन्फेक्ट करताना मे बी इन्फेक्ट डायरेक्टली, ठीक, मीन्स डायरेक्टली पेनिट्रेशन करून पण इन्फेक्ट करू शकतात. बट व्हायरसेस और बॅक्टेरिया डोंट इन्फेक्ट into directly into the cuticle, plant cuticle or human skin, because they don't have ability to penetrate the our structural system. They lack that particular structure that penetrate the cuticle of the plant. means मग त्याच्यामध्ये त्यांची व्हायरसची एंट्री कशी होत असते, डिफरंट अव्हेन्यूज आहेत. नॅचरल ओपनिंग्सने एंट्री होऊ शकते, किंवा एखाद्या वेळेस बाउंडिंग असेल किंवा काही डिफरंट एजंट्स जे असतात. मग सेलला स्ट्रक्चर किंवा सेलला डॅमेज केल्याशिवाय किंवा टिश्यूला डॅमेज केल्याशिवाय व्हायरसेस हे एंटर होऊ शकत नाही. ओके. काही डिफरंट नॅचरल ओरिफाईस प्रेझेंट असतात, त्याच्यामधूनच ते एंटर करू शकतात व्हायरसेस. बिफोर गोइंग टू लर्न द रेप्लिकेशन, यू हॅव टू नो द सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी. तर सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी काय आहे? त्याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला की आपला DNA मटेरियल जे असतो ते न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं. आणि पर्टिक्युलरली जे समजा सिंगल सेल आहे, सिंगल सेल पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होत असतं, तर DNAचं रेप्लिकेशन होत असतं. किंवा ते प्रोटीन मीन्स डिफरंट ऑर्गनायझेशन आपल्यामध्ये डेव्हलप होत असतं किंवा डिफरंट सेल्स डेव्हलप होत असतात. त्यावेळेस तो DNA प्रेझेंट असतो, तर DNA हा डिकोड होत असतो. त्या पूर्ण DNA डिकोडिंगलाच आपण काय म्हणतो, सेंट्रल डॉग्मा ऑफ बायोलॉजी. त्याच्यामध्ये DNA पासून RNA बनतो, RNA पासून आपलं इंटरेस्ट ऑफ प्रोटीन बनतं. ठीक आहे, मीन्स ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन या प्रोसेस तुम्हाला डिटेलमध्ये माहिती असल्या पाहिजे, तरच तुम्हाला हे व्हायरस रेप्लिकेशन काय समजेल. ठीक आहे, मीन्स व्हायरस यूज द मशिनरी ऑफ द न्यूक्लियस. मीन्स सेलची जी मशिनरी आहे न्यूक्लियसची, जे प्रोटीन तयार करण्याची मॉलिक्युलर मशिनरी,
तीच मशिनरी यूज करत असतं व्हायरस ते आपलं पॉप्युलेशन इन्क्रीज करण्यासाठी किंवा व्हायरस प्रिपेअर करण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीचं मेकॅनिझम बॅक्टेरिया पण यूज करत नाही किंवा फंगाय पण यूज करत नाही. बट व्हायरसेस ओनली इन्फेक्ट और अटॅक द न्यूक्लियस ऑफ द सेल. ठीक आहे. मीन्स त्याच्यामुळे मग व्हायरस पार्टिकल हे जनरली कॉज द एपिडेमिक इन एन्व्हायरमेंट. ओके. तर त्याच्यामध्ये जनरली तुम्हाला माहिती पाहिजे डीएनए स्ट्रक्चर कसं असतं. सेलमध्ये डीएनए प्रेझेंट असतो, तर त्याच्यामध्ये मग क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोमवर त्याचं डीएनएचं स्ट्रक्चरचं ओरिएंटेशन कसं असतं, या ऑल ज्या मॉलिक्युलर टेक्निक्स आहेत किंवा जनरली सेलचं मॉलिक्युलर मेकॅनिझम कसं आहे ते माहिती असलं पाहिजे, तरच तुम्हाला रेप्लिकेशन हे जनरली समजतं. आता याच्यामध्ये खूप डिटेल प्रोसेस आहे रेप्लिकेशनमध्ये, पण जनरली आपण स्मॉलली किंवा जनरली बेसिकली आपण म्हणू शकतो की दिस इज अ रेप्लिकेशन ऑफ द व्हायरस. तर त्याच्यामध्ये काय होतं, जनरली वी नो दॅट द व्हायरस पार्टिकल किंवा व्हायरस गेट इन्फेक्टेड इन टू द होस्ट. आता होस्टमध्ये एंटर झाला व्हायरस, मे बी डिफरंट एजन्सीज आहेत. तर ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला सांगाल कोणत्या कोणत्या एजन्सीज आहेत, त्याच्याने व्हायरस ट्रान्समिट होतं. तर व्हायरस इथं आला, तर पर्टिक्युलरली व्हायरस हॅज अ पर्टिक्युलर mechanism that spike protein or maybe some elicitors present on a virus particle. स्पाइक प्रोटीन असेल किंवा डिफरंट प्रोटीन्स असतील किंवा लिपिड्स असतील, ते इलिसिट करण्याचं काम करतात सेलला मिमिक करण्यासाठी. मीन्स फॅगोसायटोसिस किंवा एंडोसायटोसिस जे आहे, तर एंडोसायटोसिस मध्ये वी नो दॅट द सेल or different protozoan animals use the endocytosis process to gain the nutrition or gain the particularly metabolic biomolecules. आता ही सेल आहे. ठीक आहे, एक मिनिट. आवाज येतोय तुम्हाला सगळ्यांना? हॅलो. हो सर. ठीक आहे. दिस इज अ होस्ट सेल. आता ही होस्ट सेल तुम्हाला दिसते इझिली. तर त्या होस्ट सेलमध्ये व्हायरसने अटॅचमेंट केलं, तर व्हायरस, आता कोणताही व्हायरस आपल्याला येऊन अटॅच नाही करू शकत. त्याच्यामध्ये स्पेसिफिक मेकॅनिझम असतं किंवा लॉक, जसं तुमचं अँटीबॉडी अँटीजेन कॉम्प्लेक्स असतं लॉक अँड के फॅशन, तसंच व्हायरसमध्ये आणि सेलमध्ये पण असं काहीतरी इलिसिटरचं काम करतात. आता ते डिटेलमध्ये तुम्हाला ते रिसेप्टर काय असतात ते डिटेलमध्ये सांगत नाही, की त्याच्यामध्ये खूप वेळ जाईल. तर त्याच्यामध्ये व्हायरस एंट्री केल्यानंतर, पर्टिक्युलर स्पेसिफिक एंट्री केल्यानंतर, दिस इज सेल प्रोड्यूस दॅट पोरस पोर्शन. ओके. मीन्स एंडोऑस्मोसिस म्हणतात किंवा त्याला एंडोसायटोसिस म्हणतात. त्याच्यामध्ये मग आपल्या सेलला समजत नाही की हा पार्टिकल फॉरेन पार्टिकल आहे किंवा आपलाच सेलमधला एखादा बायोमॉलिक्युल आहे. तर व्हायरस त्याची आपल्या सेलमध्ये जे बायोमॉलिक्युल्स असतात त्यांची मिमिक्री करत असतात. ती मिमिक्री करून ते सेलमध्ये एंट्री करून घेतात. ओके. मीन्स जसं एंट्री पास दाखवून चोरून ते सेलमध्ये एंटर करून घेतात, तशा पद्धतीचं आहे. तर त्याच्यामध्ये सेकंड स्टेप काय आहे, फर्स्ट स्टेपमध्ये अटॅच होतो व्हायरस, नंतर एंट्री करतो. व्हायरस एंट्री केल्यानंतर त्याचं जे कॅप्सिड असतं, ठीक आहे, ते कॅप्सिड हे डिसइंटिग्रेट होतं. मीन्स जे प्रोटीन स्ट्रक्चर असतं किंवा एनव्हलप असतं ते व्हायरसचं, ते मध्ये गेल्यानंतर आपले सेल्युलर मेटाबॉलिझम असतात त्याला डिसइंटिग्रेट करून टाकतात. डिसइंटिग्रेट केल्यानंतर फक्त त्याचं डीएनए मटेरियल हे मग सेलमध्ये असं प्रेझेंट असतं. मग एकतर आरएनए असेल तो एकतर, किंवा एकतर डीएनए असेल. आपण म्हणू शकतो त्याला न्यूक्लिक ऍसिड आहे. जनरली आरएनएस म्हणतो आपण त्याला, की आरएनएस जास्त प्रेझेंट असतं त्याच्यामुळे. आरएनए व्हायरस 90% पेक्षा जास्त आहेत त्याच्यामुळे. तर आपल्याला आता माहिती झालंय की अटॅचमेंट झालंय, त्याची एंट्री झाली आहे. ठीक आहे. तर आपण आता म्हणतो की आता सॅनिटायझेशन का करतो आपण, तर अल्कोहोलचा यूज करून सॅनिटायझेशन का करत असतो, बिकॉज सॅनिटायझर ब्रेक द एनव्हलप ऑफ द व्हायरस किंवा जे प्रोटीन कोट असतं ते ब्रेक करून टाकतं, सेलच्या व्हायरस ब्रेक करून टाकतं. ठीक आहे. मीन्स मग ते एकदा जर त्या अल्कोहोलमुळं किंवा सॅनिटायझरमुळं जर ब्रेक होत असेल एनव्हलप, तर हे प्रोटीन जे न्यूक्लिक ऍसिड मटेरियल जे असतं व्हायरसमध्ये प्रेझेंट, ते इंडिव्हिज्युअली प्लांटला इन्फेक्ट करू शकत नाही. ठीक आहे. ते डोंट इन्फेक्ट द इंडिव्हिज्युअली, बिकॉज फॉर आता प्रोटीन कोडचा रोल काय असतो, ते इलिसिटर त्याच्यावर प्रेझेंट असतात. ठीक आहे. प्रोटीन कोडचा रोल हा असतो. मीन्स इथून पुढे हे कॅप्सिड डिसइंटिग्रेट होतं आणि जो सिंगल आरएनए आहे किंवा डीएनए आहे तो सेलमध्ये मीन्स न्यूक्लियसमध्ये एंटर करतो. सॉरी, फर्स्ट टाइम जसं दे एंटर होणं रायबोझम. तर तुम्हाला रायबोझम माहिती आहे,
तर रायबोझोम्स मध्ये आपल्याला मीन्स आता RNA मटेरियल जे आहे, सिंगल स्टँडर्ड RNA मटेरियल प्लांटमध्ये एंटर केल्यानंतर जो व्हायरसचा RNA मटेरियल आहे तो त्याच्या मल्टिपल कॉपीज बनवायचा प्रयत्न करतो. बट सेलमध्ये काय आहे, रायबोझोम्स आहे किंवा न्यूक्लियस प्रेझेंट आहे. तर वी नो दॅट मग आता स्टार्टिंगला RNA मटेरियलचं कन्व्हर्जन होतं DNA मध्ये. ठीक आहे, हा RNA स्ट्रँड आहे व्हायरसचा, तर तो DNA मध्ये कन्व्हर्ट होतं. मीन्स आपण काय म्हणतो त्याला, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन मध्ये माहिती आहे ना आपल्याला की DNA टू mRNA फॉर्म होतं, आणि mRNA असो किंवा RNA असो, तर DNA टू RNA जो फॉर्म होतो आपण त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. ती नॅचरल प्रोसेस आहे, सेलमध्ये होते. ठीक आहे. बट व्हायरस जर RNA मटेरियल घेऊन आला बाहेरून, त्याचं न्यूक्लिक ऍसिड मटेरियल, त्याला RNA मटेरियलचं तो DNA मध्ये कन्व्हर्जन करतो. ठीक आहे. DNA मध्ये कन्व्हर्जन म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन एन्झाईम प्रेझेंट असतं, आणि जे RT-PCR करतो आपण डिटेक्शनसाठी, त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस एन्झाईम यूज करून रिअल टाइम PCR किंवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस PCR म्हणत असतं. ठीक आहे. यावेळेस मग मल्टिपल कॉपीज बनवण्याचं काम करत असतो व्हायरस. तर त्या व्हायरसच्या मल्टिपल कॉपीज बनतात बाय युझिंग होस्ट न्यूक्लियस मेकॅनिझम. ठीक आहे. म्हणजे जे सेलची जे रेप्लिकेशनची आपल्याला माहिती आहे, DNAचं रेप्लिकेशन होतं, तसंच हे RNA व्हायरसचं न्यूक्लिक ऍसिडचं रेप्लिकेशन होऊन जातं. ठीक आहे. मीन्स त्याचे मल्टिपल स्ट्रँड हे बनत असतात, आणि इकडं सायमल्टेनियसली काय करत असतात, जे रायबोझोम्स आहेत ते रायबोझोम्स ते व्हायरल प्रोटीन बनवून घेतात. ठीक आहे. हे तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहे की ते व्हायरल प्रोटीन आहेत. तर ते व्हायरल प्रोटीन परत मग एनकॅप्सिडेशन होतं त्यांचं, किंवा त्यांची असेंब्ली तयार होते. ठीक आहे. इकडं सेलने त्याचं न्यूक्लिक ऍसिडचं मल्टिप्लिकेशन केलं किंवा रेप्लिकेशन केलं, आणि इकडे रायबोझोम जे आहेत, होस्ट रायबोझोम्स आहेत, ते त्यांनी परत त्याच्यामध्ये त्यांचं प्रोटीन हे बनवलं. कारण की प्रोटीन आधी डिसइंटिग्रेट झालं होतं. परत जर त्या व्हायरसला जर त्याची प्रोजनी इन्क्रीज करायचं असेल तर तो त्याचं एनकॅप्सिडेशन झालं पाहिजे. ठीक आहे. एनकॅप्सिडेशन मीन्स असेंब्ली ऑफ द व्हायरस न्यूक्लिक ऍसिड विदिन द प्रोटीन कोट. ठीक आहे. प्रोटीन कोट किंवा आपण एनोलप जे असेल प्रोटीन कोटच्या वरती, ते पण प्रेझेंट असतं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने जसं एंडोसायटोसिसने सेल मध्ये एंटर केली जाते, तसंच फॅगोसायटोसिस किंवा एक्झोऑस्मोसिस किंवा एक्झोसायटोसिसने हे सेलच्या बाहेर निघून जातात. जेव्हा मग आता इथं सेल कसं डिस्टर्ब होतं, सेलचं स्ट्रक्चर कसं डिस्टर्ब होतं, ज्यावेळेस हे वर्किंग चालू असतं त्यावेळेस सेलचे अदर जे मायटोकॉन्ड्रिया आहेत, गोल्गी बॉडीज आहेत, त्यांचं स्ट्रक्चर किंवा त्यांचं फंक्शन हे हार्म होतं. ठीक आहे, सायमल्टेनियसली. किंवा न्यूक्लियसचं जे फंक्शन असतं सेल अदर ऑर्गन्सला कंट्रोल करण्याचं, त्या ऑर्गन्सला कंट्रोल करू शकत नाही एफिशियंटली. त्याच्यामुळे सेल हे डिसइंटिग्रेट होतं. आणि जे मल्टिप्लिकेशन होतं व्हायरसचं, इथं व्हायरसचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर तो जी प्रोजेनी बनवतो त्यावेळेस एक्झोऑस्मोसिस करतो किंवा एक्झोसायटोसिस जे करत असतं, त्यावेळेस काय होतं, ते पूर्ण सेल वॉलला रप्चर करून टाकतो. मीन्स हा सेल डेड होतो बिकॉज ऑफ दॅट फॉर्मेशन ऑफ न्यू प्रोजेनी ऑफ द व्हायरस. आणि हा व्हायरस परत त्याच्या करस्पॉन्डिंग जी सेल असेल तिला इन्फेक्ट करत असतात. ठीक आहे. मीन्स हिअर द नंबर ऑफ व्हायरल प्रोजेनीस आर डेव्हलप विदिन अ सिंगल सेल. सिंगल सेल मध्येच ते नंबर ऑफ प्रोजेनीस हे डेव्हलप करून घेतात. ठीक आहे. अशा पद्धतीचं व्हायरसचं रेप्लिकेशन आहे. त्याच्यामध्ये खूप डिटेल प्रोसेस आहे ही. मीन्स आता अशक्य आहे ते सांगणं तुम्हाला, इतकं लक्षात येईल का नाही मला त्याची हे नाही, आयडिया नाही. तर बट समवॉट तुम्हाला इतकं माहिती पाहिजे, अटॅचमेंट, एंट्री, नंतर त्याचं रेप्लिकेशन कसं करतो तो, नंतर प्रोटीन कोड बनवतो, आणि त्याची असेंब्ली किंवा एनकॅप्सिडेशन होतो, आणि सेलला रप्चर करतो, आणि त्याचे व्हायरस पार्टिकल हे न्यू यंग वन व्हायरस पार्टिकल हे करस्पॉन्डिंग सेलला इन्फेक्ट करण्यासाठी प्रोड्यूस होतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द रेप्लिकेशन ऑफ द व्हायरस. देन मग याच्यामध्ये डिफरंट व्हायरसेस आहेत. RNA व्हायरस असेल, DNA व्हायरस असेल, त्याचे रेप्लिकेशनचे पॅटर्न अलग अलग आहेत. पण जनरली हे RNA व्हायरसचं आपण म्हणू शकतो रेप्लिकेशन पॅटर्न. तर आता ट्रान्समिशन मध्ये, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की ट्रान्समिशन, तर व्हायरस हा एक ऑब्लिगेट पॅरासिट आहे. तर ऑब्लिगेट पॅरासिट असल्यामुळे तो विदाऊट होस्ट हा जगू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला पर्टिक्युलरली ट्रान्समिशनसाठी तो होस्ट लागतो. और जोपर्यंत त्याचं प्रोटीन कोट हे डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत तो ट्रान्समिशन
करू शकतो. जर समजा त्याचा प्रोटीन कोड डिस्टर्ब झाला तर तो त्याच्या व्हायरल प्रोजेनिस डेव्हलप करू शकत नाही. तर ट्रान्समिशन मध्ये डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. मेकॅनिकल ट्रान्समिशन पण होऊ शकतो, तर ग्राफ्टिंगने ट्रान्समिशन होऊ शकतो तुमचं. इन्सेक्ट्स आहेत, इन्सेक्ट मध्ये जसीड, थ्रिप्स, ॲपिड, व्हाईट फ्लाय आहेत, मिलीबग आहेत. तर असे नंबर ऑफ सकिंग पेस्ट आहेत, ते इन्फेक्ट करू शकतात हेल्थी प्लांट्सला. नंतर माइट्स आहेत, नंतर प्लांट पॅरासाइट आहेत डिफरंट, कस्कुटा, डॉडर, तर त्याच्यामध्ये लोरेंथस, हे पण इन्फेक्ट करू शकतात थ्रू द सीड. तर नंतर डिफरंट फंजा आहेत, स्पॉन्जोस्पोरा किंवा सिंकायट्रियम आहेत, प्लाझ्मोडिओफोरा आहे. या ज्या वॉटर लव्हिंग फंगस आहेत त्या सुद्धा व्हायरस पार्टिकल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असल्यानंतर जेव्हा ते प्लांटला इन्फेक्ट करतील तेव्हा अननोइंगली ते ट्रान्समिट करत असतात प्लांट वॉशला. ठीक आहे. तर जनरली large number of viruses in plants transmitted by the sucking pest or aphids. aphids किंवा जे सकिंग पेस्ट आहेत, ऑदर तुमचे व्हाईट फ्लाय, जसीड किंवा मिलीबग, थ्रिप्स, त्यांच्यामुळे हे ट्रान्समिशन जास्त प्रमाणात होत असतं. तर जनरली टोबॅको मोझेक व्हायरस आहे तो मेकॅनिकल ट्रान्समिशन करत असतो. तर मेकॅनिकल ट्रान्समिशन मीन्स का होतं मेकॅनिकल ट्रान्समिशन? तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काही व्हायरस काही मेकॅनिकली ट्रान्सफर नाही होत. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर वाउंडिंग जर एखाद्या प्लांट, आता इंटरकल्चर ऑपरेशन करत असतो आपण, ठीक आहे, इंटरकल्चर ऑपरेशन करत असताना टोबॅकोमध्ये इंटरकल्चर ऑपरेशन करतोय आपण, तर त्यावेळेस काय, जर एखादा व्हायरस असेल इन्फेक्टेड प्लांटवरचा, त्याच्यावर वाउंडिंग झाली आणि त्या इक्विपमेंटवरती ते सेल टिश्यू जे ह्या प्रेझेंट असतात इन्फेक्टेड, आणि जर नेक्स्ट प्लांटला जर एखादी वाउंडिंग झाली तर त्या वाउंड थ्रू जेव्हा मेकॅनिकल कॉन्टॅक्ट होईल, तर मेकॅनिकल कॉन्टॅक्ट ने वाउंड थ्रू तो इन्फेक्शन होऊ शकतो. मीन्स ऍक्च्युअल इथं काही सेल काही व्हायरस रप्चर नाही करू शकत क्युटिकलला. जर तिथं काही वाउंडिंग प्रेझेंट असेल किंवा नॅचरल ओपनिंग असेल तर त्याच्यानेच इन्फेक्ट करू शकतं. नॅचरल ओपनिंग मीन्स व्हायरस काही याच्याने ट्रान्समिट नाही होत, स्टोमॅटो थ्रू इन्फेक्ट नाही करत. मे बी सम व्हायरसेस इन्फेक्ट थ्रू द स्टिग्मा. ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं तर काही व्हायरस आहेत जे पोलन्स मध्ये प्रेझेंट असतात, ते मे बी ट्रान्समिट होऊ शकतात जेव्हा फर्टिलायझेशन ट्यूब तयार होते त्यावेळेस. ओके, ते काही 2-3 व्हायरसचे एक्झाम्पल आहेत, बट नंबर ऑफ व्हायरसेस ट्रान्समिटेड थ्रू द इन्सेक्ट ऑर मे बी ड्यू टू द अफिड. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे इन्सेक्टचं सकिंग पेस्ट जे आहे ते इन्सेक्टचे, त्या सकिंग पेस्टचं माहिती आहे आपल्याला की फिडिंग बिहेवियर कसं आहे. ते जनरली काय करतात, स्टायलेट जे असतात ते स्टायलेट इन्सर्ट करत असतात प्लांट टिश्यूज मध्ये, म्हणजे अप टू द फ्लोएम वेसल्स पर्यंत ते स्टायलेट इन्सर्ट करतात. ते स्टायलेट इन्सर्ट केल्यानंतर ते सलायवा सिक्रेट करत असतात, त्यांच्यामध्ये सलायवरी ग्लँड प्रेझेंट असतात, ते सलायवा सिक्रेट करतात. तर त्यावेळेस सलायवा सिक्रेशन झाल्यानंतर जे करस्पॉन्डिंग सेल्स असतात, ते करस्पॉन्डिंग सेल्स मीन्स अबोव द फ्लोएम टिश्यूज, त्या टिश्यूज मध्ये काय होतं, मीन्स असं परमिएबिलिटी येते. ठीक आहे. आता टिश्यू कॉम्पोनंट जे आहे किंवा सेल्युलर कॉम्पोनंट जे आहेत ते रिजिड असतं काही वेळेस, किंवा जे प्रोटोप्लाझ्म असतं त्यांचं ते रिजिड असतं, किंवा त्याची विस्कोसिटी जास्त असते. मग ते विस्कोसिटी जास्त असल्यामुळे ते कॅपिलरिटी ऍक्शनने एंटर करत नाही सकिंग पेस्टमध्ये. मग त्यावेळेस सलायवा सिक्रेट केल्यानंतर ते काय होतं, एक प्रकारचं विस्कस कमी होतं किंवा एक प्रकारचं डायल्युशन होतं. त्याचं डायल्युशन झाल्यानंतर ते कॅपिलरिटी ऍक्शनने इझिली हे करू शकतात, ठीक आहे, एंटर करू शकतात. तर त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस हे टिश्यू हे व्हायरसने इन्फेक्टेड झालेले असतील त्यावेळेस अननोइंगली जे व्हायरस पार्टिकल आहेत ते इन्सेक्टमध्ये एंटर करतील. ठीक आहे. मग इन्सेक्टच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एंटर करतील. मग ज्यावेळेस हा इन्सेक्ट याचं फिडिंग इथं झाल्यानंतर तर नेक्स्ट अनदर होस्ट वरती किंवा अनदर प्लांट वरती जेव्हा इन्फेक्शन करल तर त्यावेळेस त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये व्हायरसेस प्रेझेंट असेल किंवा त्याच्या सलावामध्ये व्हायरसेस प्रेझेंट असतील. मग त्यावेळेस तो परत नेक्स्ट जेव्हा इन्फेक्शन करेल तेव्हा परत सलावा सिक्रेट करेल. मग ज्यावेळेस ते सलावा सिक्रेट करेल तर ते व्हायरस पार्टिकल अननोइंगली तो काय करतो, हेल्थी टिश्यूज मध्ये इन्सर्ट करत असतो. ठीक आहे. हेल्थी टिश्यूज मध्ये इन्सर्ट केलं तर मग तिथं व्हायरस प्रोपॅगुल डेव्हलप झाला आणि तिथं व्हायरस मल्टिप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन किंवा त्याचं इन्फेक्शन सायकल हे नॅचरली कॅर्ड आउट होत असतं. दिस इज ऑल अबाउट द ट्रान्समिशन ऑफ व्हायरसेस. म्हणजे याच्यामध्ये प्लांट टू प्लांट, आता प्लांट मध्ये पण व्हायरसेसचं मुवमेंट होत असतं. तर झायलम आणि फ्लोएम आहेत तर त्याच्यामध्ये हे फास्ट मूव्ह होत असतात व्हायरसेस, बिकॉज तिथं एक प्रकारचं
हे चालू असतं, काय म्हणतो आपण, वॉटर किंवा मिनरलचं ट्रान्सलोकेशन फास्ट होत असतं. आणि फ्लोएम किंवा झायलम आहेत त्यांची साईज लार्ज असते, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही फ्लोएम आणि झायलम दे आर नॉट ऍक्च्युली लिव्हिंग सेल्स. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ट्रान्समिशन हे फास्ट होत असतं. नंतर मग डिफरंट मुवमेंट प्रोटीन्स आहेत, ते मुवमेंट प्रोटीन हेल्प करत असतात व्हायरसचं ट्रान्समिशन करण्यासाठी प्लांटमध्ये. बट प्लांटच्या ऐवजी बाकीचे जे इन्सेक्ट आहेत किंवा ग्राफ्ट आहे, ग्राफ्टिंग मध्ये पण सेम आहे. तर ग्राफ्टिंग मध्ये आपण जर रूटस्टॉक किंवा सायवन जर इन्फेक्टेड असेल, त्याच्यामध्ये जनरली जर रूटस्टॉक इन्फेक्टेड असला तर तो सायवनला इन्फेक्ट करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने बाकीचे डिफरंट प्लांट पॅरासाइट कसकुटा आहे, तर ते होस्टेरिया थ्रू इन्फेक्ट करू शकतो कसकुटा. नंतर डिफरंट फंजा आहेत, जेव्हा प्लांटला इन्फेक्ट करतील त्यावेळेस ते अननोइंगली व्हायरसेस कॅरी करतील आणि प्लांटला इन्फेक्ट करत असतील. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं व्हायरसेसचं. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? मेजर इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. ठीक आहे.